कर्नाटक राज्यामध्ये स्थित तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं हे हंपी शहर. हंपी शहरात आम्ही पाय ठेवता क्षणी गेलो पहिल्यांदा विठ्ठल मंदिराचा परिसर पाहण्याकरिता. परिसराच्या बाजूला हा जो बाजार दिसतो याला विठ्ठल बाजार असे म्हणतात. पूर्वीच्या काळी इथे घोड्यांचा बाजार असा भरायचा. विठ्ठल मंदिराच्या कमानीची थोडीशी पडझड जरी झाली असली तरी ते अद्ययावत आणि एकदम सुव्यवस्थित आहे. मंदिरातून तुम्ही आत पाय ठेवता क्षणी तुम्हाला एक दगडाचा रथ दिसेल. हा दगडी रथ तामिळनाडूमध्ये कोणार्कला सूर्य मंदिरात आणि तिसरा रथ इथे हंपीमध्ये स्थित आहे. असं म्हणतात की ह्या रथाची चाके पूर्वी फिरायची, ती जास्त नासधूस होऊ नयेत म्हणून सरकारने त्यात सिमेंट भरून त्याला पूर्ण फिक्स करून जागेवरती ठेवून टाकलेत. ह्याच रथाचा फोटो आपल्याला 50 रुपयाच्या नोटेवरती दिसून येतो. 50 रुपयाच्या नोटेवरती याचं स्थान अजून अबाधित आहे. इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही रंगमंडपात प्रवेश करता. रंगमंडपात प्रवेश केल्यानंतर ह्यामध्ये टोटल 56 पिलर्स आहेत. ह्या 56 पिलरमधून 86 प्रकारच्या तरंगलहरी उत्पन्न होतात. प्रत्येक पिलरमध्ये एक वेगळा आवाज असा नाद उत्पन्न होतो. असं रहस्य शोधण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी 2 खांब तोडून नेले होते, पण त्यांना त्यात काहीच गावलं नाही. पूर्ण त्या खांबांची रचना इतकी सुंदर आहे ह्या रंगमंडपात की बघता क्षणी आवरत नाही. राजा देवरायाने या मंदिराची स्थापना केली. महाराष्ट्रातल्या पंढरपुरामध्ये स्थित असलेल्या विठ्ठलाची मूर्ती तेथील भागात कब्जा करून त्याने ती मूर्ती ह्या मंदिरात आणून बसवली होती. कृष्णदेवरायाच्या काळामध्ये याचा संपूर्ण विस्तार कृष्णदेवरायाने केला. त्यानंतर एके दिवशी पांडुरंग प्रत्यक्षच्या स्वप्नात जाऊन म्हणाला की मला या महलात नको, तर मला माझ्या झोपडपट्टीतच जागा दे. म्हणून परत पांडुरंग विठ्ठलाला आणतात. एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजे संत श्री भानुदास यांनी आपल्या खांद्याने विठ्ठलाची या मंदिरातून पंढरपूरला घेऊन गेले. तेव्हापासून या मंदिरामध्ये फक्त चौताराच उभा आहे. विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती या मंदिरात दिसतच नाही. अत्यंत सुरेख असा हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर त्या काळात लोकांनी अत्यंत भावनिकरित्या जतन करून ठेवलेलं आहे. या खांबामधून नादध्वनी कशी उत्पन्न होतात पहा. असे मन मोहून जातं उत्पादित झालेल्या या लहरी तरंगानुसार. अत्यंत सुंदर असं नक्षीकाम असलेले हे मंदिर अजूनही अद्ययावत आणि सुव्यवस्थितच आहे. असे एक आश्चर्य. श्री गणेश हरी खरे यांच्या श्री विठ्ठल आणि पंढरपूर या पुस्तकामध्ये याचा सविस्तर वृत्तांत नमूद केलेला आहे. त्यातून